10वीला होतो, मला माहित नव्हतं की मला 88% वगैरे मार्क मिळतील असं वाटत नव्हतं. पण माझ्या शिक्षकांनी मला 3 वाजता उठवायला सुरुवात केली. मी त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो, आत्याच्या घरी जेवायला जायचो आणि मला 3 वाजता त्यांनी उठवलं. 3:30ला कुडकुडत पहिले 8 दिवस तर मी झोपा काढल्या, पण ते 3:30 ते 8:30 5 तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली, जी मी UPSC पर्यंत तयारी करेपर्यंत ठेवली. जरुरी नाही बरं का तुम्ही आजपासून 3 वाजता उठायला लागाल, जरुरी नाही आहे. प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात, पण तो ब्रह्ममुहूर्त आहे म्हणतात 3:30च्या दरम्यान, तो तिसरा प्रहर. त्याला जे काय वाचेल ते मेंदूत जायला लागलं. मी सर्वसामान्य विद्यार्थी 88% मिळवून शिराळा तालुक्यात पहिला आलो. त्यामुळे मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे. आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर IASचे भूषण गगराणी सर, त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. मग ते मराठी माध्यम, मराठी साहित्य, इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो. ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे, कलेक्टर कमिशनर SP IG, हे तर सुरुवातीच्या टप्प्यात. मी आता 45 वर्षाचा आहे, माझे 5 वर्ष झाले IG होऊन. आता मराठवाड्याचा IG होतो ना, आत्ता होतो, म्हणजे मी पुढच्या 2-3 वर्षांनी ऍडिशनल DG होईल आणि 52-53व्या वर्षी मी DG रँक मध्ये जाईल. भविष्यकाळात संधी मिळाली तर CBI IBचा डायरेक्टर होऊ शकतो. जो कमी वयात IAS IPS मध्ये येतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस, या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्यामुळे कमी वयात जर सिलेक्शन झालं, म्हणजे तुम्ही 11व्या-12व्या वर्षी, मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता जालन्यामध्ये. तो मुलगा मिरॅकल, म्हणजे त्याचा 2 भाऊ आहेत, एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि 21व्या वर्षी तो अन्सार शेख IAS टॉपर झालेला आहे. तो का आश्चर्य आहे? कारण 3 म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते. सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं, मग घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमधून जाऊन अभ्यास करायचा. तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी त्या खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या तर पोषण आहारात, असे योग देत, त्यात आळ्या असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते जेवण मला नॉनव्हेजचं जेवण वाटायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो IAS झाला. 2 टी-शर्ट, ते शर्ट मिळाल्यानंतर तो पूर्ण शर्ट धुवायचा नाही, कारण शर्ट खराब व्हायचं, तर फक्त काकेतच धुवायचं. 2 टी-शर्ट वरती तो राहिला. अशी विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. रेकॉर्ड तोडण्याची इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली. त्यामुळे एकदा उद्दिष्ट ठरवलं, म्हणजे भूषण गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं. अरे ही परीक्षा जी IAS IPS एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते. आपण मराठी माध्यमातले आहे, हे सर काय वेगळे नाहीत, BCom झालेत, कोल्हापूरमध्येच शिकलेत, आपण पण ही परीक्षा द्यायची. मग 12वीचा रिझल्ट लागला. त्यावेळेला माहित नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून IAS आणि IPS होता येतं. त्यावेळेला ह्यांनी काहीतरी BCom केलं, मराठी साहित्य घेतला, हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे. मग आपण पण BA घ्यायचं म्हणून मी राजाराम कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण राजाराम कॉलेजची जी 3 वर्ष होती, आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे, त्या 3 वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल, माझी जीवनशैली, माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली. माझं रोजचं जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती, म्हणजे माझ्या खिशात डायरी असायची. गाडीचा एखादा नंबर दिसला 1859, तर 1859 साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ऍड करायचो. मी 2nd इयरला होतो, मी डेप्टी कलेक्टर, मी फक्त IPSच झालो नाही, मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी, डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि IPS पण झालेलो होतो. एका वर्षी मी 12 परीक्षा पास झालेलो होतो. फिजिकलला मी सावंत साहेब पास झालो नाही, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो, पण मी 4थ्या राऊंडलाच थकलो, कारण माझा अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या. त्यामुळं त्या फिजिकलमध्ये मला कमी मार्क मिळाले. त्यामुळे मी त्यावेळेला PSI आणि STIच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या 1996 मध्ये. तर मी इंग्लिशमध्ये टॉपर होतो. 92 मार्क होते मला 100 पैकी. का होते? कारण एसे जो होता इंग्लिश कंपल्सरीचा, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा 65-70 मिळाले, खूप मार्क मिळाले असं असतंय. मी मराठी माध्यमातला होता, मला 92-100 पैकी मार्क होते. एसेला 40 मार्क असायचे त्यावेळेला, आता किती असतात माहित नाही मला. तर एसे मी कोणता लिहिला होता, मी इकडं रुखडीला कॅम्पला होतो
आणि मी नेहमी स्टाईल मारायला, तुम्ही CSR वगैरे घेऊन जात असाल ना, क्रोनिकल्स असले मॅगझिन्स, बाबा मी IAS चा अभ्यास करतो, तसं स्टाईल मारायला एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशन वरती स्पर्धा डिक्लेअर झाल्या, इलोक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा, आणि त्याला माध्यम होतं फक्त हिंदी आणि इंग्लिश. मग मी त्यातला नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता, वाचला तर एक शब्द मला कळला नाही, एवढा अवघड होतं ते. शशी थरूर सारखी भाषा होती त्यामध्ये. म्हणजे ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण असं होतं की द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. कळालं काय? मग हा निबंध जो मला पाठ होता, मी 1996च्या MPSC मध्ये, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात मी हा निबंध, त्यावेळेला मला इंग्लिश कळायला लागलं कारण मी व्होकॅबलरीची चांगली तयारी करून घेतली. मी बेसिक पुस्तकं नॉर्मन लेविसची वर्ड पॉवर मेड इज इझी सारखी वाचली, शब्दांचं ओरिजिन समजून घेतलं. मला इंग्रजी सुरुवातीला येत नव्हतं, पण मला इंग्रजी चांगलं येतं आता, मी इंग्रजी चांगलं लिहू शकतो. आणि त्यावेळेला मला अर्थ कळायला लागलं. मग मी त्या अर्थांचं व्यवस्थितपणे त्यात सर्टन चेंजेस, म्हणजे इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर मी काय त्याच्यात निबंधात लिहिलं, सेम नॅशनल इंटिग्रेशनचं. The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. पुढे वाक्य होतं, however, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes horrifying, sometimes frustrating. मी तिथं काय चेंजेस केले? However, with every salute and cheers to our grand and mighty past of पंडित नेहरू, इंदिरा गांधी, और प्रेझेंट, त्यावेळेला इंदर कुमार गुजराल, ते VP सिंग आणि नंतर चंद्रशेखर, हे थोडंसं वातावरण अस्थिर गव्हर्नमेंट होतं. और प्रेझेंट इज अफ्लिक्टिंग, समटाइम्स हॉरिफाईंग. म्हणजे सर्टन चेंजेस माझ्या स्वतःच्या टॅक्टिक्स, आणि याच टॅक्टिक्स तुम्ही फॉलो करू नका. माझ्या एका मित्रानं फॉलो केला, नापास झाला. प्रत्येकाच्या टॅक्टिक्स वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली वेगळी असते, प्रेझेंटेशन वेगळं असतं. त्यामुळे ते स्वतःच्या अभ्यासातनं ते डेव्हलप होत जातं. तुम्ही जसा जसा अभ्यास करता, कारण मी प्रश्नपत्रिकांचं आणि सिलेबसचं अनालिसिस परफेक्ट करायचो, प्लॅनिंग वरती खूप द्यायचो भर. प्लॅन म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हु इज सपोज टू डू इट, कसं, केव्हा, कुणी आणि कशा पद्धतीनं करणार, आणि तो स्मार्ट पद्धतीनं, प्रत्येक सब्जेक्टचं स्मार्ट पद्धतीनं, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक असा अभ्यास माझा ठरलेला असायचा. माझ्या प्रत्येक अभ्यासाच्या पॅटर्न मध्ये माझ्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, विकनेसेस कोणत्या आहेत, अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, थ्रेट्स कोणत्या आहेत, प्रत्येक सब्जेक्टचं मी अनालिसिस करत बसायचो. मी कुठल्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहे, मग मी कोणता प्रश्न अटेम्प्ट करणार. मी मराठी लिटरेचरमध्ये ग्रामरला हातच लावला नव्हता, ज्याच्यावर 2 60-60 मार्कांचे प्रश्न यायचे, पण मी समीक्षामध्ये खूप चांगला होतो. साहित्याची भाषा, साहित्याचं स्वरूप, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, नवता आणि परंपरा, या सगळ्यामध्ये खूप चांगला होतो. तर मी त्याच्यामध्ये अटेम्प्ट करेल, पण हा वेगळा सोडला. आता पॅटर्न पूर्ण बदललेले आहेत, आता तशी रिस्क घेता येत नाही. त्यामुळे मी माझ्या, म्हणजे अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्य असे रोमिला थापरचं खूप सुंदर पुस्तक आहे, त्यातले शेवटचे एडिक्ट्सच फक्त वाचायचे. A.L. बाशमचं द वंडर दॅट ऑफ इंडिया सारखं सुंदर पुस्तक आहे, त्यातला रिलिजन, एव्हरीडे लाईफ आणि सोसायटी, 3च चॅप्टर वाचायचे. हे कशामुळे शक्य आहे? तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूटमुळं. या ठिकाणी तुम्ही एकत्र बसता त्यावेळेला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा. मला सोशॉलॉजीमध्ये मी 8 दिवसात सोशॉलॉजीचा अभ्यास करून 160 मार्क मिळवलेले आहेत 200 पैकी. MPSCला 80% मार्क म्हणजे शेंडीगांडी झाली, एवढी मार्क मिळत नाहीयेत. आणि माझा इथला मित्र संजय देशमुख, तो MPhil झालेला होता सोशॉलॉजीमध्ये, म्हणजे MA नंतर MPhil, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MPhil. आणि मी ज्या वेळेला मराठी लिटरेचर बाबा मार्क मिळत नाही आहेत MPSCला असं मला सांगण्यात आलं, त्यावेळी मी